ओम. श्रोतेहो नमस्कार. आज 24 ऑगस्ट 2024, क्लिप क्रमांक 114. आज आपण बखर या पुस्तकातील प्रकरण 13वे सुरू करीत आहोत. हे शेवटचं प्रकरण आहे. त्यातील अनुसया दत्त संवाद हा भाग आपण ऐकणार आहोत. त्याआधी थोडंसं दत्तात्रयांच्या अवताराबद्दल. दत्तात्रयांचा अवतार संचारी आहे. आर्तांना, पीडितांना, दुःखी भक्तांना संरक्षण देत देत दत्त सर्वत्र सदैव संचारात असतात. श्रीगुरूंच्या रूपात उपदेशही देतात. त्यांचे रोजचे वेळापत्रक म्हणजे त्यांचे ध्यान गाणगापुरी, कुरुक्षेत्री आचमन, धोपेश्वरी विलेपन असते. त्यांची संध्या कराडात तर भिक्षा कोल्हापूरला, पंढरपूरला सुगंध लेपन तर सह्याद्री शिखरावर माहूरगडावर ते निद्रा घेतात. दत्तप्रभूंचा प्रभाव नाथ संप्रदाय, महानुभाव, वारकरी, समर्थ आणि शाक्त तांत्रिक संप्रदायावरही दिसून येतो. दत्तप्रभूंचे पुढचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ, परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती, टेंबे स्वामी महाराज असे आहेत. त्यांनी आपला काळ अनेकानेक लीला प्रसंगांनी गाजवला आणि त्यामुळे त्यांच्या भक्तावर, त्या कुटुंबावर आणि समाज मानसावर त्यांचा प्रभाव भरपूर आहे. प्रमुख दत्तभक्तांची यादी भली मोठी आहे. काही ठळक नावं घ्यायची झाली तर गोरक्षनाथ, श्री चक्रधर, जनार्दन स्वामी, त्यांचे शिष्य एकनाथ, दासोपंत, मुक्तेश्वर, साईबाबा, श्री निरंजन रघुनाथ, कावडीबुवा, माणिक प्रभू, वामनराव वामोरीकर, बाळेकुंद्री पंत महाराज, रंगावधूत, गुळवणी महाराज, नाना महाराज तराणेकर, जनार्दन स्वामी असे अनेक आहेत. दत्त परंपरेतील श्री सांप्रदायिक साहित्य भरपूर आहे. श्री गुरुचरित्र, श्री दत्त प्रबोध, श्री गुरु लीलामृत, दत्त महात्म्य, दत्तपुराण, श्री दत्तचरित्रसार इत्यादी प्रमुख दत्तक्षेत्रेही अगणित आहेत. पिठापूर, कुरवपूर, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर, अक्कलकोट, कारंजा, माहूर, गिरनार, माऊंट अबूचे दत्तशिखर इत्यादी. आता दत्त प्रबोध ग्रंथात अनुसया मातेला दत्तप्रभूंनी केलेले प्रबोधन मोठे आकर्षक, चिंतनीय आणि पारमार्थिक मार्गातील साधकांना खूप उपयोगी आहे. 40 प्रश्नांच्या या प्रश्नोत्तरात दत्त संप्रदायाचे सार आहे. त्यातले काही महत्त्वाचे निवडक प्रश्न देत आहे. ही प्रश्न आणि त्याची उत्तरं आपण आजच्याच भागात पुढच्या क्लिपमध्ये ऐकूया. क्लिप 114 अनुसया दत्त संवाद दत्तप्रबोध ग्रंथामधून. 1. अनुसया विचारते, अज्ञान म्हणजे काय? दत्तप्रभू म्हणतात, रज्जू सर्प न्यायानेच या बाह्य जगाला खरे मानणे हे अज्ञान, अहंता आणि ममता हेही अज्ञानाचेच प्रकार. सर्पदंश झाल्यावर चव कळत नाही तरी बुद्धी भ्रष्ट होते, तसेच विषयी जनांचे अज्ञान भ्रांतिकारक असते. 2. अनुसया, मग ज्ञान म्हणजे काय? दत्तप्रभू, शरीरातील इंद्रियांविषयी सावध राहून आयुष्य एक पळही वाया न घालवता सत्क्रमात राहून सुमती स्वीकारावी, कुमतीचा त्याग करावा, निष्काम आचरण करावे, हरिकथा पुराण श्रवण व मनन, जिव्हेने नामस्मरण, पायांनी तीर्थाटन, देव गुरुपूजनात हात गुंतलेले, निर्माल्याचे गंधसेवन हे करत असताना पूजा, ध्यान, निरहंकार राहून वंदन भक्ती आणि सत्संगाने भक्तीला लागल्यावर विरक्ती आणि शांती मिळते आणि अखंड अनुसंधानात राहणे हेच ज्ञानप्राप्ती करून देते. सर्वत्र परमात्मा व्यापला आहे याचा अनुभव मिळतो. प्रश्न 3. अनुसया, कोणते तप चांगले? उत्तर, दत्तप्रभू, ज्या निश्चयाने अपरोक्ष ज्ञान होते ते तप चांगले. 4. अनुसया प्रश्न विचारतात, बंध कशाला म्हणायचे? दत्तप्रभू उत्तर देतात,
मी करता आणि माझा संसार ही बुद्धी आणि त्यामुळे नाना प्रकारच्या इच्छा, वासना, ममत्व आणि अडकणे हेच बंधन. वाजे पाऊल आपुले मागे म्हणे कोण आले, ह्याप्रमाणे बंध करा नसून संकल्प विकल्पाने तो ओढवून घेतलेला असतो. प्रश्न 5. अनुसया, मूढ कोणाला म्हणायचे? दत्तप्रभू, अविवेकी व अहंकारी जो असतो तो मूढ, त्याचे वर्णन कोठवर करावे? प्रश्न 6. अनुसया, विद्वान कोण? दत्तप्रभू, सर्व विश्वात्मा ईश्वर, अभेदची हे चराचर, ऐसे देही ज्ञान जया गंभीर, विद्वान निर्धार तोची पै, अंगी असोनी सर्वज्ञता, मिरवावी वाटे न धनार्था, विनयपदे होय मिरविता, धन्य विद्वत्ता त्याचीच. अनुसया विचारतात 7व्या प्रश्नात, संन्यासी कोण? दत्तप्रभू, फळवासनेचा त्याग, स्वस्वरूपी सदा भोग, निजात्मरंगी रंगला, हाची योग संन्यास. प्रश्न 8वा. अनुसया, अग्राह्य काय? दत्तप्रभू, विकार, कुतर्क, कुसंग वगैरे जे अमान्य, अप्रासंगिक असेल ते सर्व अग्राह्य आहे. 9. प्रश्न 9वा. अनुसया, मग ग्राह्य काय? दत्तप्रभू, प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन्ही मार्ग पारखून घ्यावे व त्याप्रमाणे वागावे. अनुसया, नरक कोणता? दत्तप्रभू, दुष्ट संग आणि नीच धर्माचरण म्हणजे नरकच. 11. अनुसया विचारतात, स्वर्ग कोणता? दत्तप्रभू, सत्संग हा स्वर्गच आहे. 12. अनुसया विचारतात, दुःख कसे असते? दत्तप्रभू, आत्मस्वरूपाच्या विसरण्यापासून ते रौरव नरकातील यातनांपर्यंत सारे दुःखच आहे. प्रश्न 13वा. अनुसया विचारतात, खरे सुख कोणते? दत्तप्रभू, विषय भोगाने प्राप्त होणारे खरे सुख नव्हे, दान, धर्म, यज्ञक्रिया इत्यादी सत्कर्मांनी, दया, क्षमा, शांती इत्यादी गुणांनी प्राप्त होणारे जे सुख ते खरे सुख. स्वर्गादी प्राप्तीने होणारे सुख खरे सुख नव्हे. योगी, ज्ञानी, संत जे चारही देहांच्या पलीकडे असतात ते खरे सुख अनुभवतात. 14वा प्रश्न. अनुसया विचारतात, निद्रा म्हणजे काय? दत्तप्रभू, माया मोहात गुंतणे हे निद्रेचेच स्वरूप आहे. 15वा. अनुसया विचारतात, जप कोणता? दत्तप्रभू, सद्गुरू शरण जाऊन जो बीजमंत्र देतात तो जप करावा. 16. अनुसया विचारतात, मोक्ष म्हणजे काय? दत्तप्रभू, नित्यानित्य सारासार, विवेकी शोधिजे आत्मप्रकार, तत्वज्ञाने रंगवी अंतुर, परात्पर रूप पाहे, सद्गुरुचरणी सदाचरण, सदा शरण, बोध स्वीकारुनी साधी कारण, त्यागविले त्यागी अवगुण, साठवी गुण स्वइतार्थी, सर्वात्मक जो सर्वेश्वर, कैसा व्यापला सर्वांतर, ते करविती दर्शन सत्वर, तो निर्विकार परमात्मा, निरालंब निरंजन, ते अखिल ब्रह्म सनातन, तेथे कैसे मी तू पण, देहवृत्ती भान काही नसे, ते लक्षातीत लक्ष, तोची सर्वात्मक होय पक्ष, नित्यानंद भोगी असता दक्ष, तोची मोक्ष जाणितो. जेवढे वाचावे, जेवढे लिहावे, जेवढे मनन करावे तेवढे कमीच आहे. कारण सरते शेवटी आणि दत्तकृपेमुळे व गुरुकृपेमुळे अनुभवाच्या प्रांतात शिरल्यावरच खरे समाधान, शांती मिळणार आहे. त्या ध्येयपूर्तीसाठी साऱ्या साधकांचा हा अखंड प्रयत्न चाललेला असतो. या प्रयत्नांचा एक भाग म्हणूनच आपण वर्षभरातील विविध उत्सव साजरे करीत असतो. त्यामुळे अनुभवांच्या दिव्य प्रांतामध्ये सर्व भक्तांना अधिकाधिक कृपा लाभावी अशी श्री स्वामीचरणी या दत्तजयंतीच्या निमित्ताने प्रार्थना करून हे विवेचन संपवितो. आणि याबरोबरच मी वाचत असलेल्या गेल्या 1 मेपासून सुरू केलेला सत्संगाची बखर आणि 16 या 2 पुस्तकांच्या वाचन क्लिप्स इथे संपूर्ण होत आहेत. इथे तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने, आदरणीय दादा केळकर यांच्या कृपेमुळे आणि आशीर्वादाने हे कार्य पूर्तीस गेलं, हीच माझी भावना आहे.
धन्यवाद. हरिओम तत्सत.